नमस्कार, मी मोना एनपुरे आणि आपण पाहताय सिविक मिरर आणि पुणे टाइम्स मिरर। गोव्यामध्ये जी घटना घडली आहे त्या घटनास्थळावर आपण आहोत। अगदी काही वेळापूर्वी आपण गेलो तिकडची जी सध्याची परिस्थिती आहे ती पाहिलेली आहे। 25 जणांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतरच आपण आपल्यासोबत मनोज परब जे आहेत ते आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, तुम्ही सुद्धा आता अगदी काही वेळापूर्वी जाऊन पाहणी केलेली आहे। रात्री जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे, काय सांगाल याबद्दल? ही एक मोठी दुःखद घटना गोव्यामध्ये आता घडली आहे आणि ह्या सगळ्याचं आम्हाला वाईट वाटतं की आमचं जे सरकार आहे, जे भाजप सरकार आहे गोव्यामध्ये, त्यांनी आणि त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, डिपार्टमेंट्स आहे, त्यांचं पूर्ण फेलियर आहे। त्यांनी जर बरोबर काम केलं असतं, नॉन करप्ट काम केलं असतं, नॉन करप्ट प्रॅक्टिसेस जर पाळल्या असत्या तर आज ही घटना घडली नसती। आज ह्या स्ट्रक्चरला आणि जो काय तिकडे क्लब चालतोय त्याला पूर्ण परमिशन्स नाही आहेत, त्याला डेमोलिशन ऑर्डर आहेत आणि तरी पण हे तिकडे चालत होतं। टुरिस्ट तिकडे एंटरटेन होत होते, त्यांचं बुकिंग घेत होतं आणि तिकडे हे डान्स सगळे चालवत होते आणि त्याच्यामुळे जी सगळी आज जे काय घडलं आहे ते फक्त आणि फक्त डिपार्टमेंटचं फेलियर आहे। हे सगळं जेव्हा त्याच्यावरती कंप्लेंट्स येत होत्या, तेवढे इन्स्पेक्शन होत होते, रिपोर्ट्स होत होते, डेमोलिशन ऑर्डर आली होती, तेव्हा ते ॲक्च्युली डेमोलिशन होऊन ते बंद व्हायला पाहिजे होतं। आता सरकार काय करणार? आता 8-10 दिवस आता इलेक्शनमध्ये जाणार, सगळी लोक इन्सिडंट एक 4-5 दिवसात 2-3 दिवसातच विसरून जाणार। हा क्लब 4-5 महिने बंद राहणार। बंद झाल्यानंतर तो पुढच्या वर्षी पुढच्या सीझनला अजून जोरात तो चालू होणार। असंच आमच्या सरकारचं चालतं आणि असंच चालल्यामुळे आज असे प्रसंग कंटिन्युअसली होत आहेत। तुम्ही स्वतः गेला होता तिकडे, पाहणी केली आणि जर बघितलं तर हे सगळं करप्शन होतं, मात्र बळी जो आहे तो सामान्य जे नागरिक आहेत, सामान्य जे लोक आहेत त्यांचा गेलेला आहे। जसं आपण बघितलं की जे मृत आहेत तर त्यांच्यामध्ये मृतांमध्ये जी जास्त संख्या आहे ती तिथल्या कामगारांची आहे। कोण जबाबदार आहे याला? जेव्हा कुठलेही एस्टॅब्लिशमेंट तिकडे या बिझनेस चालू होतो तेव्हा त्याचे नॉर्म्स पाळणं आणि तो पाळत आहे की नाही हे बघणं सरकारची जिम्मेदारी आहे। सरकारच्या डिपार्टमेंट आणि जे ऑथॉरिटी आहे त्यांची जिम्मेदारी असते। पण इकडे काय झालं आहे की जे आमचे डिपार्टमेंट्स आहेत, नाहीतर जे ऑथॉरिटीज आहेत, स्पेशली कोस्टल बेल्टला, त्यांना असं वाटतं आहे की असले इल्लिगल धंदे चालल्यामुळे त्यांच्या कुठेतरी बॅगा आहेत ते त्यांना भेटत आहेत ना, त्यांचं सेल्फिश मोटिव्ह आहे पैसे करण्याचा, तो अजून जोरात चालतो आहे, त्यांना तसं वाटतं ते। पण ह्याच्यामुळे इनोसंट लोकांचे आज जे जीव गेले आहेत त्याला जिम्मेदार हे पण माणसं आहेत। आज त्यांची फॅमिली जर रडते आहे, त्यांच्या फॅमिली जर आज उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्याला जिम्मेदार हा सरकारच असं आहे। नाही बाकीचे डिपार्टमेंट जे ऑथॉरिटीज आहेत ते ऑथॉरिटीज पण आहे, ओनर तर आहेच आहे, पण हे ऑथॉरिटीज पण आहे जे ऑथॉरिटीज हे सगळं चालवायला देतात, हे बंद व्हायला पाहिजे असं। आणि आम्हाला तरी वाटत नाही जोपर्यंत BJP सरकार गोव्यात आहे तोपर्यंत असलं काय आहे ते बंद होणार। मग बरं, आता जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये इतक्या लोकांचा मृत्यू झालेला आहे, मात्र अशा प्रकारचे बरेच ठिकाणं असतील गोव्यामध्ये ज्यामध्ये अशा प्रकारचे इलिगल प्रकार जे आहेत ते घडतात, तर यामुळे यापुढे कोणाचाही मृत्यू होऊ नये किंवा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी तुम्ही काय मागणी कराल? आम्ही मागणी काही करणार नाही, कारण ह्या असल्या इल्लिगल धंदे नाहीतर इल्लिगल कन्स्ट्रक्शन गोव्यामध्ये काय होते, इल्लिगल ॲक्टिव्हिटीज होते, स्क्रॅप यार्ड्स राहू दे, इल्लिगल कन्स्ट्रक्शन राहू दे, या क्लब्स राहू दे, या सगळ्यावरती आम्ही कितीतरी कंप्लेंट्स ह्याच्या अगोदर केल्या आहेत। ग्रामसभेमध्ये रेझोल्युशन्स घेतले आहेत, ग्रामसभेमध्ये आपण कंप्लेंट्स टाकल्या आहेत, डिफरंट डिपार्टमेंटमध्ये कंप्लेंट्स टाकल्या आहेत, पण त्याचा फायदा काही नाही झाला। गेली आता रेव्होल्युशनरी गॉन्स पार्टी जी आमची आहे आणि आमच्या त्याच्या अगोदर रेव्होल्युशनरी गॉन्स म्हणून फक्त सोसायटी होती, NGO होता, तो स्टार्ट करून आम्हाला आता 8 वर्ष झाली। 8 वर्ष कंटिन्युअस आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवरती कंप्लेंट्स करतोय, आवाज उठवतो। आमचा आता असेंब्लीमध्ये एक आमचा आमदार पण आहे, तो पण या गोष्टीवरती आवाज उठवतो। पण मला वाटत नाही की ह्या सरकारला हे काहीतरी पडलं आहे म्हणून। ह्या सरकारला फक्त एक धंदा म्हणून सध्या BJP हा सरकार चालतो, एक कॉर्पोरेट ऑफिससारखं हे चालत आहे आणि हे कॉर्पोरेट लोकांना नाही तर मोठ्या लोकांनाच प्रोटेक्ट करायचं चालतं। त्यांना लेबरचं पडलं नाही, त्यांना कामगारांचं पडलं नाही, त्यांना इकडे टुरिस्ट येत आहेत त्यांचं पडलं नाही। जर तुम्ही आज गोव्यामध्ये बघितलं, आता हा समोरचा रस्ता 4 दिवस अगोदर हॉटमिक्स झाला फक्त इलेक्शन आहे म्हणून,
तर विचार करा, इतके दिवस लाखो टुरिस्ट या रस्त्यावरती जातात, त्यांची हालत काय होते. आता तुम्ही पण कितीतरी कलंगूटला गेला, अजून तुम्ही बघितलं असतं रस्त्यांची काय दुर्दशा आहे. त्यांना टुरिस्टचं पडलं नाही. तुम्ही बघितलं असतं तर टॉयलेट्स बरोबर नाही आहेत. इतके हायवे आहे 110 किलोमीटर, तिकडे टॉयलेट्स कुठे भेटणार नाही, डस्टबिन कुठं भेटणार नाही, सेफ्टी नाही आहे. हे सगळं का चाललं आहे? कारण गव्हर्नमेंट BJP सरकार जो आहे त्यांना हे अजिबात पडले नाही. तर त्यांना वाटतच नाही की हे सगळं व्हावं म्हणून. नक्कीच. तर रेव्होल्युशनरी गोवन पार्टी जी आहे तर त्यांच्याकडून असं सांगितलं जात आहे की याआधी सुद्धा अशा प्रकारे जे अनधिकृत रित्या क्लब्स चालवतात किंवा हॉटेल्स चालवतात तर त्यांच्या विरोधात त्यांनी तक्रारी दिल्या होत्या. मात्र तक्रारी देऊन सुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारे हा 25 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय. नेमकं आता हे सगळं कधी थांबणार? कारण की गोवामध्ये जर आपण बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये राज्यातून नाही, देशातून नाही तर जगभरातून जे पर्यटक आहेत तर ते पर्यटक येत असतात आणि इकडे थांबत असतात. मात्र अशा प्रकारच्या घटना जर घडल्या तर नेमकं काय याच्यावर कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. गोव्यावरून मोना यांपुरे, पुणे मिरर.